तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। बुलढाणा जिल्ह्यातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ॲडव्होकेट नाझर काझी यांना विधान परिषदेत संधी मिळावी यासाठी बारामती येथे एकत्र येत जोरदार शक्ती प्रदर्शन केले। या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांची भेट घेऊन शिष्टमंडळाने काझी यांच्या उमेदवारीची मागणी ठामपणे मांडली। यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही आणि प्रत्येक निर्णय सर्वसमावेशक विचार करूनच घेतला जाईल असे आश्वासन आपल्या कार्यकर्त्यांना दिले। 22 एप्रिल रोजी बुलढाणा जिल्ह्यातील विविध भागांतून निघालेल्या कार्यकर्त्यांचा मोठा ताफा बारामतीत दाखल झाला। सुमारे 50 चारचाकी वाहनांसह आलेल्या या शिष्टमंडळाने विद्याप्रतिष्ठान येथे भेट दिली। त्यानंतर दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समाधीस्थळी अभिवादन करण्यात आले। यावेळी आमदार मनोज कायंदे, इरफान अली, ज्येष्ठ नेते मनोज दांडगे, जिल्हा उपाध्यक्ष शंतनू बोंद्रे, जिल्हा कार्याध्यक्ष श्याम मेहत्रे, प्रदेश उपाध्यक्ष सावता परिषद संतोष खांडे भराड, जिल्हाध्यक्ष समता परिषद विष्णू मेहत्रे, माजी नगराध्यक्ष निलेश ठाकरे, गटनेते राजेंद्र अंभोरे, माजी तालुका अध्यक्ष यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता कलीम शेख अजीज, बारामती। संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यामधून आणि इतरही महाराष्ट्रामधून मोठ्या संख्येनं पदाधिकारी, कार्यकर्ते, सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते मंडळी, अजितदादा पवार साहेबांवर प्रेम करणारी सर्व नेते मंडळी हे आज बारामतीला सहयोग या ठिकाणी दादांच्या बंगल्यावर या ठिकाणी आम्ही सर्वजण या ठिकाणी आलो होतो आणि सगळ्यांचा आग्रह एकच होता की ॲडव्होकेट नाझर काझी जे बुलढाणा जिल्ह्याचे गेल्या 14 वर्षापासून जिल्ह्याचे अध्यक्षपद त्या ठिकाणी नेतृत्व करतात, अध्यक्षपदाची जबाबदारी ते सांभाळतात आणि आता अल्पसंख्याक विभागाचे जे प्रदेशचे अध्यक्षही त्या ठिकाणी आहेत। अशा एका उमद्या नेतृत्वाला त्या ठिकाणी सर्व जाती धर्मांना सोबत घेऊन चालणाऱ्या ॲडव्होकेट नाझर काझी साहेबांना त्या ठिकाणी विधान परिषदेची संधी आम्हाला मिळावी याकरता या आग्रहासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि निश्चितपणे ती आग्रहाची मागणी आमची पूर्ण होईल अशा पद्धतीचं आश्वासन आम्हाला आदरणीय महाराष्ट्र राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्राबाईंनी अजितदादा पवार यांनी आज या ठिकाणी दिलेलं आहे आणि सर्व मंडळी या ठिकाणी सर्वांची शांततेत चर्चा करून सर्वांचं बाजू ऐकून घेऊन त्यांनी आपली प्रतिक्रिया सकारात्मक त्या ठिकाणी दिलेली आहे। त्यामुळे निश्चित आम्हाला अपेक्षा आहे की लवकरच काझी साहेब मातृतीर्थ सिंदखेड राजामधून बुलढाणा जिल्ह्यामधून एक विधान परिषदेचे आमदार म्हणून आपल्याला दिसतील। धन्यवाद।